राज्यात गेल्या काही दिवसापासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळताना दिसत आहे. अशीच परिस्थिती कायम राहणार असल्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाचा येलो तर काही ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची चिन्हे आहेत. अशातच जाणून घेऊया 27 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज. कोकण विभागातील पालघरमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. ठाणे, सिंधुदुर्ग आणि मुंबईमध्ये पावसाचा येलो अलर्टचा अंदाज आहे. रायगड आणि रत्नागिरीत पावसाचा ऑरेंज अलर्टची शक्यता जारी केली आहे. कोकणात 27 जुलै रोजी पावसाची शक्यता असणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि येलो अलर्टचा अंदाज आहे. नाशिक घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि अहिल्यानगरमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. पुण्यात विजेंच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. पुणे घाटमाथा परिसर आणि सातारा घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज, तर सातारा आणि कोल्हापूरमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता. सातारा घाटमाथा परिसरात ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे. मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा येलो अलर्ट आहे. धाराशिव, बीड आणि परभणीमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यात हवामानाचा कोणताही अलर्ट वर्तवलेला नाही. भंडारा, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्टचा अंदाज आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.